नामदेव वाघमारे मंगल सांगवीकर यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सचिन कपाळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा। सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ कपाळे यांचा वाढदिवस मित्रपरिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गेल्या 14 वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या सचिन कपाळे यांच्यावर यावेळी मित्रपरिवाराने शुभेच्छांचा वर्षाव केला। यावेळी सचिन कपाळे यांच्या मित्रपरिवारांनी बारोळकोटा सर्कलमधून जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरावे असा आग्रह व्यक्त केला। या आग्रहाला प्रतिसाद देताना सचिन कपाळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की पक्षाने संधी दिल्यास मी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे। त्यांच्या या भूमिकेचे उपस्थितांनी स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या। सिडको येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित कार्यक्रमात नामदेव वाघमारे मंगल सांगवीकर यांच्या वतीने वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी केक कापून आणि पुष्पगुच्छ देऊन सचिन कपाळे यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास केशव कांबळे, दयानंद वाघमारे, पप्पू गायकवाड, नितीन वाघमारे, मुन्ना कोलंबीकर, साईनाथ निळकंडे, आशिष गौतमोडे, गोकुळ कोलंबीकर, आर्यन श्रीमंगले, बालाजीभाऊ वाघमारे, किशोर डोंपल्ली, सतीश चिखलीकर यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी उपस्थितांनी सचिन कपाळे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड। मंगल सांगीचे ग्रामपंचायत सदस्य सचिन भाऊ कपाळे यांच्या मोठ्या उत्सवामध्ये आज आपण वाढदिवस साजरा केला। त्यानिमित्त आपण काय सांगणार? आमचे चळवळीतील सहकारी आदरणीय सचिन भाऊ कपाळे यांचा आज वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त सर्व सिडको हडको नांदेड परिवारातील सर्व मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे। त्यांचं ते मंगल सांगवी ग्रामपंचायतचे सदस्य आहेत। ते आज गेली 14 वर्ष झाले एक स्तुत्य उपक्रम म्हणून ग्रामपंचायत मधील सर्व जनतेला एक 14 वर्ष झाले ते आरोग्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करतात। आज यांच्या वाढदिवसानिमित्त मंगल सांगवी गावामध्ये त्यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतली। मोफत नेत्र तपासणी घेऊन सर्व लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले। त्यानंतर शालेय साहित्य वाटप करून आज त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये साजरा करण्यात आला व सर्व मित्र परिवाराच्या वतीने सिडको येथे पण त्यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला। त्यांना वाढदिवसाचे दीर्घ आयुष्य लाभो अशी मी सर्व महामानवाची प्रार्थना करून त्यांना वाढदिवसाच्या परत शुभेच्छा देतो व त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। त्यांच्या मित्र परिवारांना सांगण्यात येईल असं आवाहन करण्यात येईल की त्यांनी जे उपक्रम राबवतात त्यांच्या उपक्रमामध्ये त्यांनी सर्वांनी सहकार्य होऊन त्यांना प्रत्येक वेळी साथ द्यावी आणि त्यांना भावी जिल्हा परिषद सदस्य होऊन त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये जाऊन जनतेची सेवा करावी अशी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। आमचे मोठे बंधू नांदेड नव्हे तर कदाचित त्यांचं राज्यभरामध्ये काम आहे। कंधारचे युवा नेते, नेतृत्व करणारे आणि मदत ज्यांना लागली तिथे धावून जाणारे, अहोरात्र दिवस असो की रात्र असो, असं नावाजलेलं नाव म्हणजे सचिन कपाळे यांचा आज बर्थडे। त्यानिमित्त वाढदिवसानिमित्त त्यांनी दरवर्षी कोणतं ना कोणतं एक अलग कसं तरी कोणापर्यंत कोणत्या रुग्णापर्यंत गरजूपर्यंत पोहोचायचे काम करतात असे आमचे मोठे बंधू। आज नांदेडमध्ये त्यांचा विविध ठिकाणी कार्यक्रम झाला आणि त्यांनी आता या टाइमला पण त्यांनी वेळातला वेळ काढून सिडको इथे आलेत। आम्ही सर्व मित्रमंडळी त्यांचा आज वाढदिवस साजरा केलेला आहे। त्यांच्या कामाची परिचिती त्यांनी विविध माध्यमातून त्यांचे पोस्ट राहतील, त्यांचे सोशल मीडिया हँडलिंग राहील, सर्वकडून तर पोहोचवल्याच जाते।
तर भाऊला तुमचं मित्रपूर्वक काय आव्हान वगैरे हो, आम्ही तर भाऊचे कार्य असे आहेत की आम्ही भाऊला काही सजेशन करण्यात तर मोठे नाही, पण असं आहे की आमची इच्छा की भाऊने जिल्हा परिषदला यावेळेस ताकद लावलेली आहे चांगली, गावात कामं केलेले आहेत चांगले, ताकद लावायची आहे चांगली आणि कामं आहेत त्यांचे तसे. आणि कंधार सारख्या एका तालुक्यामध्ये त्यांनी आज कदाचित आहे त्या लेवलला की त्यांनी गाजू शकतील जिल्हा परिषद. तर ही शुभेच्छा आमची की यावेळेस त्यांनी मेंबर बनून पुढे यावे आणि ही जे काम आहे एक चांगल्या पातळीवर घेऊन जावे समोर. बस एवढंच आम्ही प्रार्थना करतो सगळे मित्र आणि सचिन भाऊला शुभेच्छा देतो. खरंच आता हे महाराष्ट्रातलं नव्हे तर देशात नेतृत्व गाजाव ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. सभागृह आहे त्यांचं मित्र परिवाराच्या वतीने तुमचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला त्यानिमित्त आज माझ्या वाढदिवसानिमित्त 14 वर्षापासून मी आरोग्य शिबिर मंगलसांगी ग्रामपंचायत येथे घेतोय आणि हे करत असताना माझा मित्रपरिवार तेवढाच चांगला आहे आणि ह्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे सभागृहात मला सर्वच मित्रमंडळांनी विशेष म्हणजे नामदेव वाघमारे असतील, दयाभाऊ वाघमारे असतील, कांबळे साहेब असतील, केशव कांबळे साहेब असतील आणि सर्वच पप्पूभाऊ गायकवाड असतील, हे सर्वच मित्रमंडळांनी मला इथं बोलवून माझा वाढदिवस साजरा करून मला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन आणि मला हे शुभेच्छा म्हणण्यापेक्षा मला इथून पुढे काम करण्याची ऊर्जा त्यांनी दिलेली आहे आणि ह्या ऊर्जा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. सगळं तुमच्या मित्रपरिवाराचं नाही तुम्ही एक राजकीय पाऊल उचलाय. आंबेडकर चळवळीसाठी सामाजिक कार्यासाठी आणि गेले अनेक वर्षापासून आपण काम करतात. आता सगळ्या मित्रपरिवाराच्या जिल्हा परिषद तुम्ही एक राजकीय पाऊल होतं त्यानिमित्त आपण काय करणार? आज आमचे बंधूने सांगितल्याप्रमाणे मी सर्वांना म्हणजे सर्व जनतेला किंवा मतदारसंघाला विश्वासात घेऊन आणि पक्षनेतृत्वाला विश्वासात घेऊन त्या पक्षनेतृत्वाने जर मला जर संधी दिली तर मी एकनाथदादा पवार समर्थक आहे आणि बीजेपीचं काम करतोय. हे करत असताना जर पक्षांनी जर मला संधी दिली त्या संधीचं सोनं बिलकुल करेल.